श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये वेगळ्या वाटेवरची पुस्तकं ही मालिका आपण ऐकतोय. आज ऐकूया वाळूत उमटलेले ठसे या अर्चना जगदीप यांच्या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा. सध्या स्त्रिया आणि पर्यावरण या वेगळ्या विषयावर चर्चा चालू आहे. स्त्रीचा स्वभाव संवेदनशील असल्यामुळे निसर्ग संवर्धनासाठी, प्रजाती संरक्षणासाठी जेव्हा ती काम करते तेव्हा ते अधिक परिणामकारक होतं. अर्चना जगदीशनी या कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अनेक देश-विदेशातील कार्यकर्त्यांबद्दल अतिशय आत्मीयतेने लिहिलं आहे. अनेक अडचणींवर मात करून जीवाची पर्वा न करता अथक संशोधन करणारी, पर्वतीय गोरीला वाचविण्याचं काम करणारी डायन फॉसी ओरांग उटान या कपींच्या संरक्षण आणि संशोधनाच्या कामात समर्पित बिरुटे गॉल्डिकाज आणि दक्षिण आफ्रिकेत जाऊन जिराफांवर काम करणारी ॲनी इनिस डॅग अशा कितीतरी स्त्रियांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल लिहिलेल्या या कथा वाचताना पर्यावरणाबद्दलची जबाबदारी आणि महत्त्व लक्षात येतं. भारतात हजारो वर्षांपासून ऊसाची खेती होत होती, तरीही पूर्वी इथला ऊस तितकासा गोड नव्हता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारतीय ऊसाचं उत्पन्न वाढविण्यासाठी आणि माधुर्य वाढविण्यासाठी पेशी जीवशास्त्रातलं मूलभूत संशोधन एका भारतीय संशोधन महिलेने केलं. त्यांचं नाव जानकी अम्मल. मिशिगन विद्यापीठातून 1931 त्यांनी PhD पूर्ण केली आणि कोइंबतूरच्या ऊस संशोधन केंद्रात ऊसाच्या पेशी, जनुकशास्त्र आणि सुधारित जाती यावर मूलभूत संशोधनाला सुरुवात केली. भारतातल्या ऊसाच्या नैसर्गिक प्रजाती आणि त्यांचे गुणधर्म यांचा सखोल अभ्यास करून ऊसाची सुधारित जात तयार केली. लंडन हॉर्टिकल्चर सोसायटीने त्यांना पेशी जनुकशास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केलं. CD डार्लिंग्टन बरोबर त्यांनी जगभरातल्या पिकांच्या प्रमुख जातींच्या जनुकांचा कोश तयार केला. वाईझलीमध्ये मॅग्नोलिया या वनस्पतीवर त्यांनी काम केलं. त्या कामाची पावती म्हणून सोसायटीने मॅग्नोलियाच्या एका झुडपी जातीचं नाव मॅग्नोलिया उर्फ जानकी अम्मल असं ठेवलं आहे. बॅरिस्टर पॉली हिगन्सने 205 आपली चांगली वकिली कारकीर्द, पैसे मिळवून देणारे खटले आणि अशीलं सोडून आपलं आयुष्य पृथ्वी या अशिलासाठी वेचलं. निसर्गसंहार हा गुन्हा आहे याबद्दलची जाणीव, जागृती आणि लोकमानस तयार केलं. इकोसाईड कायदा सर्वमान्य झाला तर आत्ताच्या काळातल्या विषमतेविरुद्ध समतोल राखता येईल. शाश्वत विकास ही कल्पना कितीही विकसित असली तरी जोपर्यंत विनाश करणाऱ्यांना निसर्गसंहाराच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होत नाही तोपर्यंत ती पूर्णतः सत्यात उतरणार नाही. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला पॉलीचा विचार समजून घेतलाच पाहिजे आणि निसर्ग न्यायासाठी, मानवजातीच्या भविष्यासाठी तिचा वसा चालविला पाहिजे. BBCने 100 प्रेरणादायी महिलांच्या यादीत अहमदनगर जिल्ह्यातल्या राहीबाई पोपेरे या भारतीय ग्रामीण महिलेचा आवर्जून समावेश केला. अकोले तालुक्यातल्या राहीबाई गेली अनेक वर्ष स्थानिक पिकांची वाणं जपण्याचं काम करतात. पर्यावरण बिघडत चाललं असलं तरी सगळीच परिस्थिती निराशाजनक नाही, नक्कीच नाही. आशेचे किरण सतत डोकावतात. फक्त त्यातून पाझरणारा कवडसा आपल्याला पकडता यायला हवा. तो प्रयत्न या स्त्रिया करीत आहेत. वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये आज आपण ऐकत होतो वाळूत उमटलेले ठसे या अर्चना जगदीप यांच्या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा. आणि श्रोतेहो, याचबरोबर वेगळ्या वाटेवरची पुस्तकं ही मालिका आज संपली. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.